विद्यार्थी मित्र हो, अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच पेपर फर्स्टमधील इलेक्ट्रॉनिक्स टायमर्सच्या दुसऱ्या भागामध्ये प्रथमतः मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पहिल्या भागामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक टायमरची व्याख्या पाहिली, इलेक्ट्रॉनिक टायमरचे फायदे काय आहेत ते पाहिलं. त्याचबरोबर RC टाईम कॉन्स्टंट म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो हे उदाहरणासहित पाहिलेलं आहे. रेजिस्टर आणि कॅपॅसिटर यांचं जे नेटवर्क होतं याला RC नेटवर्क असं म्हणतात. हे RC नेटवर्क म्हणजेच टायमरचा पाया होय. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक टायमरमध्ये टाईम व्हॅरिंग करण्यासाठी जी टाईम व्हॅरिंग क्वांटिटी वापरतात ती म्हणजे RC नेटवर्क होय. अशा RC नेटवर्कमध्ये टाईम व्हॅरी होतो याचा अभ्यास करण्यासाठी RC नेटवर्कचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग या दोन्ही अवस्थेंचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर थ्रू रेजिस्टर या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपल्याला सर्किट डायग्राममध्ये दिसेल की कॅपॅसिटरमधून रेजिस्टरमधून कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग हे होण्यासाठी प्लस VCC सप्लाय घेतलेला आहे. इथे आपल्याला दिसेल हा प्लस VCC सप्लाय आहे, हे प्लस टर्मिनल आहे आणि हे मायनस टर्मिनल आहे. आणि जो काही करंट वाहतोय तो तेव्हाच वाहील जेव्हा हे स्विच यस हे ऑन असेल. रेजिस्टर हा कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये जोडलेला आहे. कॅपॅसिटर C आहे आणि कॅपॅसिटरच्या ज्या बाजूचं व्होल्टेज आहे याला VC असं म्हटलेलं आहे. आता जेव्हा स्विच यस ओपन असेल तेव्हा कुठल्याही प्रकारचा करंट यातून वाहणार नाही सर्किटमधून आणि कॅपॅसिटर चार्ज होणार नाही. जेव्हा स्विच यस हे ऑन होईल, यस इज मेड ऑन, स्विच यस हे ऑन केलं जाईल तेव्हा ह्या VCC थ्रू आणि या रेजिस्टर थ्रू कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करेल. जेव्हा कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करतो तेव्हा कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज ज्याला आपण काय म्हटलेलं आहे VC हे हळूहळू वाढायला सुरुवात होते. जेव्हा कॅपॅसिटर हा अनचार्ज आहे अशा वेळेस त्याच्या बाजूचं व्होल्टेज 0 असणार आहे. आणि जेव्हा स्विच यस ऑन होईल तेव्हा कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करतो आणि जेव्हा कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या बाजूचं व्होल्टेज हे हळूहळू वाढायला सुरुवात होते. इथे दाखवल्याप्रमाणे VC हे वाढत जाईल. कुठपर्यंत वाढत जाईल? तोपर्यंत वाढेल जोपर्यंत त्याचं व्होल्टेज सप्लायच्या व्होल्टेज इतकं येणार नाही तोपर्यंत. म्हणजेच जेव्हा कॅपॅसिटर फुल चार्ज होईल तेव्हा VC इक्वल टू VCC ही अवस्था येईल. कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज आणि सप्लायचं व्होल्टेज हे सारखं होईल. हेच आपल्याला ग्राफवर देखील दिसेल. इथे एक्स ॲक्सिसवर टाईम आहे, टाईम T, आणि वाय ॲक्सिसवर व्होल्टेज आणि करंट ह्या दोन्ही क्वांटिटीज दाखवलेल्या आहेत. अगोदर आपण व्होल्टेजचा विचार करू. व्होल्टेज हे सुरुवातीला 0 आहे आणि 0 हे व्होल्टेज हळूहळू काय झालेलं आहे, वाढत गेलेलं आहे. या स्टेजपर्यंत वाढलेलं आहे जेव्हा VC इक्वल टू VCC. मग व्होल्टेजच्या बाबतीतली कंडिशन आपल्या लक्षात आली असेल. आता आपण करंटचा विचार करू. स्विच यस ज्यावेळेस ऑन केलं जाईल तेव्हा कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करतो आणि कॅपॅसिटरने चार्जिंगला सुरुवात केल्या सुरुवातीला करंट मात्र जास्त असतो. म्हणजे यामधून फ्लो होणारा करंट दॅट इज कॉल्ड IC. कॅपॅसिटरमधून फ्लो होणारा जो करंट आहे इथे मी दाखवतो IC. हा IC करंट हा वाढत जाईल. जसं कॅपॅसिटरचं चार्जिंग होत जाईल तसा कॅपॅसिटरमधून वाहणारा करंट कमी होत जाईल. सरते शेवटी तो 0 होईल. म्हणजेच काय,
चार्जिंगला सुरुवात केल्या केल्या कॅपॅसिटरचा करंट हा जास्त होता आणि जसजसा कॅपॅसिटर चार्जिंग होत गेला तसा करंट कमी होत गेला. जेव्हा कॅपॅसिटर फुल चार्ज झाला तेव्हा त्यातला करंट हा काय झाला, 0 झाला. इथे दाखवलं 0, IC इक्वल टू 0. हेच आपल्याला ग्राफच्या सहाय्याने दिसेल. ग्राफमध्ये सुरुवातीला कॅपॅसिटरने चार्जिंगला सुरुवात केल्या केल्या इथे आपल्याला दिसेल की हा IC हाय होता. नंतर जसजसं कॅपॅसिटर चार्जिंग होत गेला तसा IC कमी होत गेला आणि एका स्टेजला IC हा काय झाला तर पूर्णपणे 0 झाला. म्हणजेच कॅपॅसिटर जेव्हा चार्ज होतो तेव्हा तो करंट ड्रॅग करत नाही, करंट घेत नाही, तेव्हा करंटची व्हॅल्यू ही 0 होते. आता हे समजण्यासाठी आपल्याला एक उदाहरण घेता येईल. उदाहरणार्थ ही एक पाण्याची टँक आहे आणि दुसरी एक पाण्याची टँक आहे. या टँकला आपण म्हणूया VCC टँक, या टँकला म्हणूया आपण VC टँक. आता पहिल्या टँक आणि दुसरी टँक यामध्ये पहा, मध्ये आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी एक पाईप जोडलेला आहे खालच्या बाजूस आणि मध्ये एक कॉक जोडला आहे, त्याला आपण यस असं म्हणूया, यस कॉक. यामध्ये या लेवलचं पाणी आहे. पाण्याचा आपण कलर वेगळा घेऊ, म्हणजे हे ब्लॅक कलरने दाखवलं आहे मी, हे पाणी आहे, यस बंद आहे. अशी आपण तुलना करूया समजून घेण्यासाठी, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. आता पहा, ही जी टाकी आहे याला आपण VCC म्हटले किंवा 1 नंबरची टाकी म्हणूया, याला 2 नंबरची टँक म्हणूया. पाण्याच्या टाक्या आहेत. सुरुवातीला VCC ही पूर्ण भरलेली टाकी आहे. दुसरी टाकी 2 नंबरची टाकी, त्याला VC म्हटलंय, ती रिकामी आहे. जेव्हा यस हा कॉक सुरू केला जाईल म्हणजे स्विच ऑन केलं जाईल तेव्हा काय होईल बरं, आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की जेव्हा हे स्विच सुरू केलं जाईल म्हणजेच हा नॉब फिरवला जाईल, हा कॉक फिरवला जाईल, तेव्हा या पहिल्या टाकीतून पाणी या दुसऱ्या टाकीमध्ये यायला सुरुवात होईल. सुरुवातीला पाण्याचा प्रवाह पहा, पाण्याचा प्रवाह त्याला आपण काय म्हणूया, IC. या टाकीमध्ये पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरुवातीला जास्त असेल आणि जसजशी टाकी पाण्याची भरत जाईल तसतसा हा प्रवाह आपोआप कमी होत जाईल. हे आपण नित्यनियमातलं उदाहरण आहे. आणि जेव्हा ह्या दोन्ही टाक्या समान होतील, एका लेवलला या दोन्ही टाक्या काय होतील, समान होतील, पाण्याची पातळी सारखी होईल, तेव्हा हे कॉक यस जरी सुरू असेल तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा प्रवाह वाहणार नाही. कारण का तर इथे पाणी जेवढे कॅपॅसिटी होती दोन्हीची लेवल सारखी होण्याची तेवढी झालेली आहे. आता पाण्याचा प्रवाह कॉक सुरू असताना देखील 0 होईल. हेच या ठिकाणी कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये लागू होतं. सुरुवातीला कॅपॅसिटरमधून वाहणारा करंट हा जास्त असतो. जसजसा कॅपॅसिटर चार्ज होत जाईल तसतसा कॅपॅसिटरचं मधून वाहणारा करंट कमी होत जातो. कमी होता 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 जेव्हा कॅपॅसिटर फुल चार्ज होईल तेव्हा कॅपॅसिटरमधून वाहणारा करंट हा 0 होईल, स्विच यस ऑन असताना देखील. अशा पद्धतीची कन्सेप्ट ही चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर थ्रू रेजिस्टरमध्ये आहे. टायमरचा अभ्यास करताना आपल्याला या RC नेटवर्कचं चार्जिंग ही कन्सेप्ट आणि डिस्चार्जिंग ह्या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी चार्जिंगची ही कन्सेप्ट आता आपण पाहिलेली आहे, आपल्याला ती समजलेली असेल. फायनल आपण जे काही चार्जिंग झालेला कॅपॅसिटर आहे त्याच्या बाजूचं व्होल्टेज काढण्यासाठी जो फॉर्म्युला वापरतात तो आता आपण पाहूया. इथे दिले फायनली सरतेशेवटी VC इक्वल टू VCC म्हणजेच कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज हे सप्लाय इतकं होईल, IC बरोबर 0. आणि कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज काढण्यासाठी फॉर्म्युला देखील दिलेला आहे. कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज VC इक्वल टू VCC इंटू ब्रॅकेट 1 मायनस e⁻t/RC. इथे T म्हणजे टाईम कॉन्स्टंट आहे. तर अशा पद्धतीने VC इक्वल टू VCC इंटू ब्रॅकेट 1 मायनस
e⁻t/RC या सूत्राच्या सहाय्याने कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज आपण काढू शकतो. यानंतर आपण आता डिस्चार्जिंगच्या सर्किटकडे येणार आहोत. डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर थ्रू रेजिस्टर. यामध्ये देखील VCC सप्लाय घेतलेला आहे. इथे आपल्याला दिसेल की VCC सप्लाय घेतलेला आहे. वेगळ्या रंगामध्ये मी आपल्याला दाखवतो जेणेकरून आपल्याला समजू शकेल. इथे VCC सप्लाय घेतलेला आहे. मग जो चार्जिंग कॅपॅसिटर आहे तो डिस्चार्ज करत असताना आपल्याला VCCची आवश्यकता का पडली? याचं कारण असं आहे, जो कॅपॅसिटर आपल्याला डिस्चार्ज करायचा RC नेटवर्कमधून तो कॅपॅसिटर आधी चार्ज केला पाहिजे आणि तो चार्ज करण्यासाठी या ठिकाणी प्लस VCC सप्लाय घेतलेला आहे, जो अगोदर कॅपॅसिटर चार्ज करेल. जेव्हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल तेव्हा या स्विचच्या साहाय्याने स्विचच्या साहाय्याने कॅपॅसिटर डिस्चार्जिंग मोडमध्ये आपल्याला घेता येईल. डायग्रॅम परत एकदा बघा. VCC या ठिकाणी दिलेला आहे. VCC या स्विचच्या A पोझिशनवर आहे. B पोझिशनला या ठिकाणी ग्राउंड आहे. हे जे टर्मिनल आहे Bचं, इथे पहा हे ग्राउंड आहे. म्हणजेच कॅपॅसिटर डिस्चार्ज करण्यासाठी आपल्याला ह्या B टर्मिनलचा उपयोग होणार आहे. आणि RC नेटवर्क जे आहे हे स्विचच्या मुख्य पॉईंटला जोडलेलं आहे. इथे R आहे आणि इथे C आहे. कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज हे VC इतकं आहे आणि जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा या कॅपॅसिटरमधून वाहणारा जो करंट आहे याला IC असं म्हटलेलं आहे. VC आणि IC हे या ठिकाणी आपल्याला ग्राफच्या साहाय्याने दाखवायचे. हा ग्राफमध्ये IC आहे आणि हा VC आहे. आता आपण पाहूया या सर्किटमध्ये जेव्हा स्विच A पोझिशनवर असेल, हे स्विच S आहे आणि ते A पोझिशनवर असेल तेव्हा काय होईल? जेव्हा स्विच S हे A पोझिशनवर असेल तेव्हा VCC या सप्लायमार्फत या दिशेने कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करेल. जेव्हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल तेव्हा स्विच S जे आहे ते A वरून B वर घेतलं जाईल. म्हणजे हे असं घेतलं जाईल. स्विच S इज कनेक्टेड ॲट B टर्मिनल. नाऊ कॅपॅसिटर चार्ज डिस्चार्जिंग. आता कॅपॅसिटर डिस्चार्जिंगला सुरुवात करेल. डिस्चार्जिंगला सुरुवात करत असताना कॅपॅसिटरमधून वाहणारा जो करंट आहे तो आता या दिशेने असेल. म्हणजेच पहिल्या दिशेपेक्षा ही आता काय झाली? उलटी दिशा झालेली आहे. म्हणूनच चार्जिंग करत असताना जे व्होल्टेज आहे VC हे या दिशेने दाखवलेलं आहे आणि जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो तेव्हा त्याच्यामधून वाहणारा करंट जो फ्लो होतो हा करंट या भागात दाखवलेला आहे. कारण करंटची दिशा ही कशी आहे? आता चेंज झालेली आहे. या डायग्राममध्ये आपल्याला दिसेल की जेव्हा आता कॅपॅसिटर डिस्चार्जिंग होतो तेव्हा त्याच्या बाजूचं व्होल्टेज काय होईल? फॉर एक्झाम्पल पहिला जो आपला कॅपॅसिटर होता C हा चार्ज झाला आहे 100% 100% चार्ज झाले. तेव्हा कॅपॅसिटरचं बाजूचं व्होल्टेज जे आहे VC हे 10 व्होल्ट इतकं झालेलं आहे. 100% आहे. 100% म्हणजेच VCC इतकं त्याचं व्होल्टेज झालेलं आहे. जेव्हा तो डिस्चार्जिंगला सुरुवात करेल तेव्हा 10 व्होल्टचं 9 व्होल्ट होईल, 9 व्होल्टचं 8 व्होल्ट होईल. असं करत करत शेवटी काय होणार आहे? ते 0 व्होल्ट होणार आहे. इथे आपल्याला दिसेल फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 10 व्होल्ट होतं. हळूहळू हे व्होल्टेज कमी होत गेलेलं आहे आणि सरते शेवटी काय झालेलं आहे? या ठिकाणी VC = 0. VC हे काय झालेलं आहे? आता 0 व्होल्ट झालेलं आहे. म्हणजेच कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज हे 0 व्होल्ट झालेलं आहे. करंटच्या बाबतीत विचार करूया आपण. करंटची दिशा कशी आहे? आपण पाहिल्याप्रमाणे तर चेंज झालेली आहे म्हणून ती निगेटिव्हमध्ये दाखवलेली आहे. करंट सुरुवातीला काय होता? तर ICची ही किंमत आहे. जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्जिंगला सुरुवात करतो तेव्हा त्यातून वाहणारा करंट सुद्धा काय होत गेला आहे? कमी होत गेला आहे. कमी होत 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 सरते शेवटी तो काय झालेला आहे? 0 झालेला आहे. म्हणजेच IC = 0.
जेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्जिंग होतो तेव्हा त्याच्या बाजूचं व्होल्टेज हे कमी होऊन 0 होतं. त्याचबरोबर त्याच्यामधून वाहणारा करंटसुद्धा कमी होऊन सरतेशेवटी 0 होतो. म्हणजे दोन्हीही 0 होतात असं आपल्याला या ग्राफच्या साहाय्याने दाखवता येईल. कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज काढण्यासाठी आता आपण फॉर्म्युला पाहूया. VC इज इक्वल टू VCC इंटू e⁻t अपॉन RC. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने कॅपॅसिटरच्या बाजूचं व्होल्टेज आपण काढू शकतो. कॅपॅसिटर जेव्हा डिस्चार्जिंग होतो सरतेशेवटी VC इज इक्वल टू 0 अँड IC ऑल्सो इज इक्वल टू 0 ही कंडिशन त्या ठिकाणी येते. कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग आणि कॅपॅसिटरचं चार्जिंग ह्या दोन कंडिशन्स इलेक्ट्रॉनिक टायमरच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण इलेक्ट्रॉनिक टायमरचं वर्किंग हे RC नेटवर्कच्या टाईम व्हॅरिंग करण्याच्या प्रॉपर्टीवर अवलंबून असतं. म्हणूनच सुरुवातीला आपण टायमरचा अभ्यास करण्यापूर्वी कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग ह्या दोन कंडिशन्स पाहिलेल्या आहेत. आता आपण टायमर IC 555 पाहणार आहोत. IC 555 कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग या भागामध्ये पाहिल्यानंतर आता आपण IC 555 चा अभ्यास करणार आहोत. IC 555 हा टायमर IC आहे. या ICचे अनेक उपयोग आहेत. मोठ्या प्रमाणावर हा आजही IC टायमर सर्किट डिझाईनसाठी वापरला जातो. या ICला फक्त 8 टर्मिनल आहेत. ह्या 8 टर्मिनलची ओळख अगोदर आपण करून घेणार आहोत. या टॉपिकला नाव आहे पिनआउट डायग्रॅम ऑफ IC 555. म्हणजे 555 IC च्या 8 टर्मिनलची नावं आता आपण अभ्यासणार आहोत. IC 555ला 555 नाव देण्याचं एक कारण आहे. जेव्हा आपण ब्लॉक डायग्रॅम पाहणार आहोत, फंक्शनल ब्लॉक डायग्रॅम पाहणार आहोत, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की ह्या ICमध्ये 2 कम्पॅरेटर्स वापरलेले आहेत आणि ह्या 2 कम्पॅरेटरला जे रेफरन्स व्होल्टेज लागतं ते देण्यासाठी प्लस VCC ते मायनस VCC 3 रेजिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. हे तिन्ही रेजिस्टर 5 किलो ओहम, 5 किलो ओहम आणि 5 किलो ओहमचे आहेत. 5 किलो ओहमचा एक रेजिस्टर, दुसरा रेजिस्टरसुद्धा 5 किलो ओहमचा आणि तिसरा रेजिस्टरसुद्धा 5 किलो ओहमचा. अशा पद्धतीने 3 5 किलोचे रेजिस्टर वापरून हा IC तयार करण्यात आला आहे. म्हणून या ICला 555 असं नाव पडलेलं आहे. या टायमर ICमध्ये जे 8 टर्मिनल आहेत क्रमाने त्यांची नावं आता आपण पाहू. डायग्रॅममध्ये आपल्याला दिसेल 1 नंबर टर्मिनल जे आहे याला ग्राउंड आहे. म्हणजेच मायनस VCC किंवा ग्राउंड हे 1 नंबर टर्मिनल आहे. 2 नंबर टर्मिनलचा उपयोग हे ट्रिगर देण्यासाठी केला जातो. या ICमध्ये 2 कम्पॅरेटर्स आहेत. एक थ्रेशोल्ड कम्पॅरेटर आणि दुसरं ट्रिगर कम्पॅरेटर. ट्रिगर कम्पॅरेटरचं ट्रिगर टर्मिनल जे आहे हे ट्रिगर टर्मिनल म्हणजेच IC 555चं 2 नंबर टर्मिनल होय. 3 नंबर टर्मिनल जे आहे ते आउटपुट टर्मिनल आहे. IC 555मध्ये जे आपण आउटपुट घेतो ते 3 नंबर टर्मिनलपासून घेतो. 4 नंबर टर्मिनल हे रिसेट टर्मिनल आहे, ज्याच्या साहाय्याने आपल्याला आउटपुट रिसेट करता येऊ शकतं एक्सटर्नली आपल्याला जर आउटपुट रिसेट करायचं असेल तर रिसेट टर्मिनल हे 4 नंबरला या ठिकाणी आहे. जर आपल्याला हे टर्मिनल वापरायचं नसेल तर हे टर्मिनल प्लस VCCला कनेक्ट करून ठेवलेलं असतं.
5 नंबर टर्मिनलकडे येऊया आपण. 5 नंबर टर्मिनल आहे कंट्रोल व्होल्टेज. कंट्रोल व्होल्टेज टर्मिनल जे आहे हे कंट्रोल व्होल्टेज टर्मिनल 5 नंबर टर्मिनल आहे. त्यानंतर 6 नंबर टर्मिनल जे आहे ते थ्रेशोल्ड टर्मिनल आहे. आता हे थ्रेशोल्ड टर्मिनल म्हणजे कोणतं टर्मिनल? तर जे 2 कम्पॅरेटर्स IC 555 मध्ये वापरलेले असतात त्या 2 कम्पॅरेटरपैकी एक कम्पॅरेटर हे थ्रेशोल्ड कम्पॅरेटर आहे. आणि या थ्रेशोल्ड कम्पॅरेटरमधलं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजेच हे थ्रेशोल्ड टर्मिनल हे IC 555चं 6 नंबर टर्मिनल आहे. 7 नंबर टर्मिनल जे आहे ते डिस्चार्ज ट्रान्झिस्टरला जोडलेलं असतं. मग डिस्चार्ज ट्रान्झिस्टरचं हे टर्मिनल म्हणजेच IC 555चं 7 नंबर टर्मिनल ज्याला नाव आहे डिस्चार्ज. या टर्मिनलमधून कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग हे होणार आहे आणि म्हणून याला डिस्चार्ज असं नाव आहे. आणि शेवटचं राहिलेलं टर्मिनल म्हणजेच प्लस VCC टर्मिनल होईल की जे 8 नंबर टर्मिनल आहे. मग आपल्याला आता सर्व टर्मिनलची ओळख झालेली आहे. क्रमाने आपण 1 ते 8 टर्मिनल पुन्हा एकदा पाहूयात. पहिलं टर्मिनल ग्राउंड, दुसरं ट्रिगर, तिसरं आउटपुट, चौथं रिसेट, 5वं कंट्रोल व्होल्टेज, 6वं थ्रेशोल्ड, 7वं डिस्चार्ज आणि 8वं टर्मिनल प्लस VCC होय. अशा पद्धतीने पिनआउट डायग्रॅम आपण IC 555चा पाहिलेला आहे. हा टॉपिक मागील 2 वर्षी सलग रिपीट झालेला आहे. बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये हा 2 वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे. अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे. IC 555चा IC 555चा पिनआउट डायग्रॅम पाहिल्यानंतर या भागामध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये IC 555चा फंक्शनल ब्लॉक डायग्रामचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.